सत्कार तर राहिलेला नाही, मात्र एक सत्कार आहे, तो म्हणजे मनोज दिवेकर. मनोज दादा आपण पुढे यायचं आहे. नक्कीच आपण कार्यक्रम भरपूर मोठा आहे, बक्षीस वितरण कार्यक्रम मोठा आहे. एक सन्मान झाल्यानंतर आपण स्वागत सन्मानाकडे आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे वळणार आहोत. एक सन्मान घ्यायचा आपण संदीप नाईक. या आपण पाहतो की मनोज दिवेकर यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आणि आमच्या ते तिन्ही पंच आणि समालोचक स्कोरर आपण एक एक करून सर्वांनी यायचे. सर्वप्रथम जादूगर कैलाश नाईक, पंच विश्वास पाटील सर, आपण या पुढे आपल्याला सन्मानित केला जाईल. बरोडीचे एक महान पंच आहेत पुणेश पाटील, आपण देखील यायचे. कैलाश नाईक, जादूगर कैलाश नाईक, आपण देखील यायचे. एक एक करून तिन्ही पंचांनी या. आणि जेव्हा ही स्पर्धा समाप्त होते तेव्हा कैलाश नाईक मैदानामध्ये थांबत नाही. आता त्यांना एकच सांगेल मी, तुम्ही खूप चांगलं काम करतायत. या स्पर्धेमध्ये 2 दिवस तुम्ही पंचांच्या भूमिकामध्ये आहात. तुमचं सन्मान होणं एक आमच्यासाठी एक मोठी बाब आहे. तर मी विनंती करेल कैलाश नाईक यांना की आपण स्वागत सन्मानासाठी यायचंय VIP डाईजवर. चला, विश्वास पाटील आलेले आहेत. संदीप नाईक, सत्कार घ्यायचे आपण, पंचांचा सत्कार करत आपण. मी रणजित नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हे सन्मान आपण करायचे. पंचांचे सन्मान आपण करा. रणजित नाईक साहेब, शिवबा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य खजिनदार आहेत रणजित कालुराम नाईक यांच्या शुभास्ते हा येथे सन्मान केला जातो या व्यासपीठावर. या आपण पाहतोय विश्वास पाटील ज्यांनी 2 दिवस मेहनत घेतली आहे आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं काम केलं पंचांच्या भूमिकामध्ये. त्यानंतर पुणेश पाटील, आपण पुढे या. आमचे दुसरे पंच आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया व्यासपीठावर. पंडित भोईर आणि रणजित नाईक, आपण दोघांनी मिळून पुणेश यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच पुणेश पाटील यांना सन्मानित केलं जातं. थोडंसं फास्टेड घ्या, बक्षीस वितरण कार्यक्रम मोठा आहे. रेडी ठेवा संदीप, आपण लगेच फटाफट, कारण की यानंतर आपण स्वागत सन्मान कैलाश नाईक जादूगर यांचं देखील करणार आहोत. आमचे पत्रकार महिला आणि त्याचबरोबर बंधू देखील पोहोचलेले आहेत आमचे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर क्रिकेटच्या दुनियामधील एक मोठं नाव जादूगर कैलाश नाईक, नो डाऊट, जे पंच म्हणून गेले, आज 6 दिवस इथून हल्ले नाहीयेत, आम्हाला भरपूर चांगलं योगदान दिलंय. तर कैलाश नाईक आपण पुढे यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. कैलाश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. रणजित नाईक आणि पंडित भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. आणि त्यानंतर आमचे पॉवरफुल कॉमेंटर व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा, एक उत्कृष्ट आवाज, इथूनच त्यांची सुरुवात, क्रिकेटची जर्नी इथूनच त्यांची सुरुवात झाली होती आरके ट्रॉफीपासून. असे पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार यांना इथे सन्मानित करणार आहोत आपण. मी पंडित भोईर यांना विनंती करतो की आपण सुनील पवार यांचा आपण शुभ सन्मान करायचा. आपण या आपण पाहतो की सुनील पवार गेली 16वी स्पर्धा ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांना इथे सन्मानित केला जात आहे. रणजित नाईक, पंडित भोईर त्यांना सन्मानित करतायत. त्यानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर सौरभ पाटील, ज्याने गुणलेखक म्हणून ही 16वी स्पर्धा कव्हर केलेली आहे. आणि मी साहेबांना मेसेज पोचवेल सौरभ की तुझी रक्कम थोडीशी वाढवली जाईल. नक्कीच आपण पाहतो की स्वागत सन्मान केला जात आहे सौरभ पाटीलचं, एक उत्कृष्ट गुणलेखक. गेली 16वी ही स्पर्धा आहे त्याची आणि त्याचाही इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे. पूर्ण अपडेट आजच्या दिवसामध्ये कोणी किती षटकार ठोकले, किती चौकार ठोकले, ते तुम्हाला पुढच्या स्पर्धेमध्ये माहिती मिळेल ती सौरभ पाटीलच्या माध्यमातून. तर निश्चित मित्रांनो, आपण एक मेगा स्वागत आणि सत्कार करणार आहोत. या मैदानावर कुठली पण स्पर्धा असो, कॉमेंटेटर किंग मेकर म्हणून ज्याची भूमिका असते, आमचे खास परममित्र संदेश पाटील भिवंडीकर यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. रणजित साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, रंगीबेरंगी फुलाचा पुष्पगुच्छ का दिला जातोय आणि ते स्वीकारताना पाहतोय आपण. वेल डन, गुड जॉब संदेश पाटील. टेमगरपाडा, टेमगर भादवड असो किंवा आता भिवंडी, आणि या मैदानावर किंग मेकरची भूमिका निभावणारे आमचे आजचे परममित्र संदेश पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान झालाय. आणि पुढील सूत्रसंचलनासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपण परत एकदा माईक आपल्या हातात घ्यायचं आहे. खूप खूप बेस्ट ऑफ लक संदेश तुला.
धन्यवाद. सर्वप्रथम आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो तेव्हा कार्यक्रम समाप्त होतो तेव्हा आपण मनोगत व्यक्त करत असतो. तर मी सर्वप्रथम सुरुवातीला सुंदर शेठ नाईक साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेविषयी शुभेच्छा, जिंकलेल्या संघाचं कौतुक, हारलेल्या संघाचं कौतुक आणि जे आंबे चषकाला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजच्या JMB चषक 2026च्या फायनल मेगा फायनलच्या टुर्नामेंटसाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, वेळ कमी असल्यामुळे आणि JMB चषकचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार तसेच ह्या क्रिकेट दरम्यान सर्व अंपायर्स आणि आमचा भिवंडीकर तसे सर्व खेळाडूंचे अभिनंदन. आजच्या स्पर्धेत जुनांदुर्की आणि टेंबवली या संघात चुरशीचा असा सामना झाला आणि या सामन्यात टेंबवली संघ अंतिम विजयी झालेला आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि जुनांदुर्की या संघास मी पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो. आपण सराव चांगला करा आणि पुढच्या वर्षीचा चषक आपण जिंकावा अशी अपेक्षा करतो. आजच्या ह्या JMB चषकात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, असे सर्व सहकार्यांचं JMB चषक यांच्यातर्फे त्यांचं अभिनंदन. हा JMB चषक या गेल्या 2 दिवसापासून चांगल्या प्रकारे खेळला गेला आणि या खेळाचे आणि ह्या सामन्यांचे JMB चषक आणि चांगल्या प्रकारे त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि माझ्यातर्फे या JMB चषक आणि आलेल्या सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा पुढच्या वर्षी JMB चषक अजून चांगल्या प्रकारे खेळवला जाईल अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपण पुढील शुभेच्छा आपण ऐकणार आहोत. मनोगत व्यक्त करतील सन्माननीय आमचे आदर्श गुरुजी, अर्थातच जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपण देखील मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद संदेश. JMB क्रिकेट संघ 40+ यांच्या माध्यमातून आज JMB चषक हा जो क्रीडा क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केला होता आणि खरोखरच हा क्रिकेट संघ 40+ पाहत असताना एक आनंद वाटतो की आपल्या भादवड टेंगरपाडा या परिसरात कमीत कमी 5 ते 6 संघ असतील, परंतु हे सर्व संघ स्वतःचा व्यवसाय कामकाज सांभाळून खेळतात. हा एक आनंद आहे. JMB क्रिकेट संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा एक नवीन संघ तयार केला. पंडित भोईर आणि रणजित नाईक. रणजित नाईक हे पूर्वी क्रिकेट खेळायचे 40+ मध्ये. त्यांचा क्रिकेट थांबला होता, परंतु त्यांनी पुन्हा एकदा या क्रिकेट संघ याच्यामध्ये सहभाग घेऊन मुलांना प्रोत्साहित केलं आणि त्या 40+ संघाला एक चांगली संजीवनी दिली आणि या ठिकाणी आज त्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि चांगल्या प्रकारे या स्पर्धा आज या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2-4 दिवसापूर्वी गावदेवी क्रिकेट संघ सुधाकर म्हात्रे आणि शरद म्हात्रे यांनी सुद्धा इथे स्पर्धा ह्याच संघांच्या आयोजित केल्या होत्या. त्या ठिकाणी मला येता आलं नाही, परंतु तेच संघ या ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली, त्याला मी भाग्यवान समजतो. आणि खरोखरच या परिसरामध्ये जो 40+ संघाचा जो संघ आहेत, ह्या संघामध्ये प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ हा संघ भावनेने खेळतो. हार जीत होतच असते, परंतु जिंकलेला संघ त्याचा विजय हा आनंदाने साजरा करतो, परंतु हारलेला संघसुद्धा त्यांच्या विजयात सामील होतो आणि एकमेकांना आलिंगन देऊन हात मिळून ते बाहेर येतात. म्हणजे हेच खेळ, यालाच म्हणतात क्रिकेट. की क्रिकेट म्हटल्यानंतर या ठिकाणी सर्वांना चांगल्या प्रकारे आपल्याला जे आपल्या अंगी गुण असतात ते दाखवण्याची, कला दाखवण्याची संधी असते आणि ती दाखवली जाते. पुन्हा एकदा मी JMB संघाला पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो की आपण चांगल्या प्रकारे या स्पर्धा आयोजित केल्या. अशा स्पर्धा आपण सतत पुन्हा आयोजित करा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला असे
अपेक्षा करतो. जय हिंद. धन्यवाद आदर्श शिक्षक जगदीश म्हात्रे सर. त्यानंतर हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक फक्त दोन्ही संघांना शुभेच्छा देणार आहेत आणि या स्पर्धेला देखील त्यांचं मनोगत आपण व्यक्त करत आहोत. सर्व खेळाडूंना माझा जय महाराष्ट्र, जय श्रीराम. प्रथमतः जय अंबे ग्रुप, जय अंबे क्रिकेट संघ टेमघरपाडा यांच्या वतीने जे भरवलेले सामने, काली मी भरपूर कमेंट केली संदेश तुला. आताही जून अंधुरकर जो संघ आहे अतिशय चांगले केले. ती लाल कॅप ज्यांनी घातली, लाल कॅप अतिशय उत्कृष्ट, दीपक अतिशय उत्कृष्ट खेळ होता. पण आमचे परमस्नेही दिगंबर, कारण त्या काळातला दिगा हा चांगला बॉलरसुद्धा होता आणि बॅटमॅनही होता. मला खात्री होती, खरं सांगतो, मी संदेशला विचारा, मी जोपर्यंत दिगंबर आहे, बाकी खेळाडू आहेत सगळे, हा सांघिक खेळ आहे, पण दिगंबरची बॅट चालली तर सामना हा विजयी होईल टेंबोलीचा. आणि दोन्ही संघ आपल्या जवळचे आहेत. मला दोन्ही संघाने नम्रतेची विनंती दोन्ही संघाच्या खेळाडूंना की जाता जाता तुम्ही अगोदर जुनांदुर्कीच्या खेळाडूंना तिथं पोचवा आणि पुढे जाताना मग तुम्ही टेंबोलीला जा. आजच मी वसईला गेलो होतो दुपारी, आज दुपारी ते जाधव म्हणून आपले जे मिलिटरी मॅन आहेत रिटायर, त्यांचा एक पोस्टर बघितला, अजित जाधव. त्यांनाही ज्यांनी भारताच्या सीमेवर जाऊन संरक्षण केलं त्यांना एकदा सल्यूट मारतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच चांगला उल्लेख केला आपण अजित जाधव यांचं. 21 वर्ष ज्याने आपली सेवा मिलिटरीमध्ये दिलेली आहे. तर आता वेळ झालेली आहे, सर्व पाहुण्यांचं बोलून झालेलं आहे, मात्र आयोजक पंडित भोईर आपल्या सर्व आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करत आहेत. सर्वांना जय श्रीराम. येथे कदाचित कोणाचा जर सत्कार राहिला असेल तर शब्द सुमाने समजून घ्या. कोणाचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा आम्ही फार कमी वेळात खूप मेहनत करून आजपर्यंत सक्सेस झालेली आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन, सर्वांचे आभार. आमचे सर्व खेळाडूचे टीम क्रिकेटचा कमी छंद असल्यामुळे थोडासा मला त्रास झाला, पण त्यांनी त्यांची जिद्द करून हा पूर्ण सामन्याचा जो 2 दिवसाचा जो उत्सव होता तो अतिशय योग्य तऱ्हेने त्यांनी पार पाडले. मनापासून खूप खूप आमचे सर्व खेळाडूंचे खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. कोणाचे सत्कार आले तर मी परत दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. हो नक्कीच. आपण डीजे ऑपरेटर दीपेश नाईक आपण यायचं आहे, आपला आम्ही स्वागत सन्मान करतोय. मित्रांनो, डीजे दीपेश कोणताही कार्यक्रम असू द्या त्याचं डीजेचा आवाज आम्हाला पूर्णपणे साथ असते आणि गोड आवाज ते देण्याचा प्रयत्न करत असतात. आपण नक्कीच खूप चांगली ऑपरेटिंग देखील केली 2 दिवस. मी पंडित भोईर मामा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं आहे दीपेशचं. आपल्या नाईक परिवाराचे एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर दीपेश यांचा आपण स्वागत सन्मान करतो. सोबतच मंडप अँड डेकोरेटर राज, मंडप अँड डेकोरेटर दिलीप पाटील येथे आलेले आहेत, त्यांचं देखील सन्मान इथे करणार आहोत आपण. या दोघांना आपण सन्मानित करायचं आयोजन कमिटी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचकडे बोलणार आहोत. खेळाडूने आता थोडंसं व्यासपीठाच्या समोर या. टेंबवली आणि झून अंदरगे आपण दोघांनी पुढे यायचंय. हे पाहतोय डीजे दीपेश सुरुवातीला, त्यानंतर मंडप अँड डेकोरेटर दिलीप पाटील. आज गेले 3री स्पर्धा आहे. दिलीप पाटील यांचा हा मंडप अँड डेकोरेटर भरपूर चांगला साथ दिला या स्पर्धेला. दिलीप दादांनी सांगितलं तुम्ही बिंदास स्पर्धा ठेवा, मी तुम्हाला सहकार्य करेन. धन्यवाद. त्यानंतर ज्यांनी आपल्या या जय अंबे चषकाला संपूर्ण जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह, जरी उल्हासनगरचे असले मात्र मानेरे गावचे अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व तेजस भोईर यांनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं. मी त्यांना विनंती करतोय, मी वाटतं गोलू इथे, गोलूचा सन्मान करायचा आपण. गोलू फेमस झालेला आहे लाईव्हच्या माध्यमातून. राणाला तर प्रताप शेठ पाटील यांनी त्यांना जे पाहिजे ते आणून दिलं होतं खायला, की गोलू तू खात राहा, अजिबात काळजी करू नको. ते गोलूचा आपण इथे सन्मान करतोय. आज दिवसभर साईड अँगल कॅमेरा धरून बसला होता. धन्यवाद गोलू. तर आता वेळ झाली आहे, पत्रकारांचं स्वागत सन्मान करूया आपण. रणजित नाईक साहेब सर्वात प्रथम. ओके ठीक आहे. तर आता वेळ झाली आहे. पहिला मॅन ऑफ द मॅच, सर्वप्रथम सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच
जून आंदुरकी टीम संघाचा दीपक पाटील ठरलेला आहे सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. दीपक पाटील या पण व्यासपीठावर. सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच नक्की जिथे दिली जात आहे दीपक पाटील यांना. दीपक पाटील आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते येथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर्स दिले जातील. दीपक दादा आपण यायचे व्यासपीठावर. दीपक पाटील. फार बक्षीस आहेत. देता देता अजून अर्धा तास जाईल असं वाटतो, म्हणून पटापट थोडस. यस दीपक दादा येत आहेत. सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल. सन्माननीय प्रदीप करसनतरे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी चमकती ट्रॉफी. दीपक दादा इकडून समोरून. ठीक आहे. श्रीनाथ पाटील अंकल यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर नारायण तरे भगत बाबांना विनंती करते की कोल्ड्रिंक्स जी आहे आपण द्यायची आपल्या शुभ हस्ते. गोडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही कोल्ड्रिंक्स आपण इथे देत आहोत. धन्यवाद. अभिनंदन. आपण आता जायचंय कारण की आता वेळ झाली आहे फायनलच्या मॅच मध्ये. ज्याने आपल्या बॅटनं चांगला प्रतिउत्तर दिलं, जरी सेमीफायनल क्वार्टर फायनल मध्ये ते खेळलेले, मात्र अंतिम क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये. आणि पाहुण्यांना सांगू इच्छितो की पायाचे जे डोपे आहेत त्याच्या वाट्या बदलल्यात दिगंबरने, मात्र क्रिकेटचा जिद्द असलेला हा खेळाडू आहे. पूर्वी नक्कीच गोलंदाजांना सांगून षटकार ठोकायचा. दिगंबर पाटील ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. यस दिगू दादा यायचं आपण व्यासपीठावर. थोडंसं जवळ आपण दोन्ही संघ, कारण की आपल्याला पारितोषिक आम्हीच देणार आहोत आणि ती फटाफट दिली जातील. दिगंबर पाटील येतात व्यासपीठावर. सुरुवातीला आमचे ॲडव्होकेट करण भोईर साहेबांना विनंती असेल की आपण ट्रॉफी द्यायची आहे. ती आम्हाला स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी सन्माननीय आमचे दादा प्रदीप करसनतरे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. त्यानंतर हिमांशू भोईर यांना विनंती करतो की आपण कोल्ड्रिंक्स द्यायची. आपण सुरुवातीला या स्पोर्ट वॉच श्रेयश कदम यांनी दिलेली हा स्पोर्ट वॉच आहे. आणि दिगुदादा तुला आवडेल असा हा घड्याळ आहे. आणि नेहमी आठवण राहील या स्पर्धेची की मी वेळेवर अगदी चांगली बॅटिंग केली होती. चला आता कुछ तुफानी हो जाए. तुफानी इनिंगसाठी स्प्राईट कोल्डिंग जे आहे दिली जाईल ती हिमांशू यांच्या शुभ हस्ते. ओ पहा दिलीप बाप्पा नाईक इतका प्रेम खेळाडू दाखवत आहेत, कारण की लेजंड खेळाडू आहेत या भिवंडीचे. दिगुदादा ठरलेला आहेत मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजच्या जोरावर फलंदाची झोप उडवली, जास्त नाही फक्त 5 विकेट घेता आले त्या खेळाडूला, संघाचं नाव आहे जियानमन टेंबोली. कोण असेल? नाही ना, काल त्याने हॅट्रिक पूर्ण केली. नाव आहे कालुराम मडवी. तो ठरला उत्कृष्ट गोलंदाज जेएमबी चषक 2026 या स्पर्धेचा. तर आमचे मित्र निलेश जोशी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा पारितोषिक आहे, तो आपण कालुराम मडवी याला देत आहोत या व्यासपीठावर. मी सन्माननीय प्रदीप पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण द्यायचे. मला वाटतं जैन आलेला आहे त्यांचं पारितोषिक घेण्याकरिता. अभिनंदन कालुराम मडवी. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटनं 62 धावा आल्या, चांगली फलंदाजी षटकारांची हॅट्रिक देखील नोंदवली, उत्कृष्ट फलंदाज, संघाचं नाव आहे शिवनेरी स्पोर्ट्स जून अंदरकी आणि खेळाडू आहे तो जितू पाटील. जितू पाटील आपण यायचे व्यासपीठावर. 62 धावा संपूर्ण या जेएमबी चषकामध्ये त्याने बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्याची राहिली आणि ठरलेल्या आहेत उत्कृष्ट फलंदाज. ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय निलेश जोशी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी कैलासवासी कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी इथे या मुख्य व्यासपीठावर दिला जाईल. तो खेळाडू ठरलेला आहे. आपण पाहतोय की जितू पाटील. मी सन्माननीय आमचे भगत बाबा नारायण तरे बाबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. जितूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 62 धावा बनवले या स्पर्धेमध्ये आणि ठरलाय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचं. अभिनंदन जितू दादा. येणाऱ्या पुढच्या दमन दौऱ्यासाठी म्हणजे उद्यापासून दमन दौरा सुरू होत आहे, त्याकरिता तुम्हाला खूप सारी शुभेच्छा असतील.
त्यानंतर चतुर्थ पारितोषिक असेल टीम खारबाव. खारबाव टीम आपण यायचं व्यासपीठावर. कालिका माता खारबाव टीमचा खेळाडू कोणी प्रतिनिधी असेल ते आपण यायचं आहे. ट्रॉफी स्पॉन्सर आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप तरे आणि लालचंद तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या ट्रॉफी आपण देत आहोत. आता स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी असेल. संघाचं नाव आहे खारबाव आणि पाहुणे असतील या ट्रॉफी करिता. मी विनंती करतोय हिरामांग गुलवी साहेब आणि दिलीप अप्पा नाईक यांना विनंती करतो की ही दोघांनी ट्रॉफी मिळवून द्यायची आहे. कालिका माता खारबाव ठरलेला आहे. 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांना जात आहे. दोन्ही संघांनी थोड्याशा टाळ्या झाल्या तर काही हरकत नाहीये, कारण की खारबाव खेळला नसता तर तुम्ही चॅम्पियन झाले नसते. अभिनंदन संदेश आणि संपूर्ण टीम. त्यानंतर आपण पुढील बक्षीस देणार आहोत. तृतीय पारितोषिक. खऱ्या अर्थाने काल टेंभोली संघाने सुरे टीम संघाची झोप उडवली. अगदी 67 धावा जोडून फायनलमध्ये दाखल झाले आणि फायनल देखील मारली टेंभोली संघाने. मात्र जयदुर्ग सुरई संघाचा कोणी प्रतिनिधी जर आला असेल तर आपण व्यासपीठावर या. यस, नक्कीच सुरई टीमचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. ती ट्रॉफी आम्हाला प्रदीप दादा करसन तरे त्याचबरोबर लालचंद तरे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. तृतीय पारितोषिक स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे यांच्या नावाची ही ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी आवाज देतोय पाहुण्यांना. नक्कीच मी जुगल दिवेकर त्याचबरोबर मनोज दिवेकर त्याचबरोबर करण भोईर यांना मी विनंती करतो की ही ट्रॉफी आपण मिळवून द्यायची आहे. हे कॅश प्राईज मदनबुवा कृष्ण नाईक साहेबांच्या माध्यमातून दिले जात आहेत. 4 पारितोषिक दिलेले आहेत साहेबांनी. दानशूर राजा मदनबुवा नाईक साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर प्रदीपदादा तरे. धन्यवाद. अभिनंदन टीम सुरई. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे देणार आहोत. टीम आहे शिवनेरी जून अंदुर्गी. यायचं आपण व्यासपीठावर. सर्वांनी आले तरी काही हरकत नाही, आमच्याकडे भरपूर जागा आहे. हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक त्याचबरोबर श्रीनाथ पाटील अंकल प्रदीप पाटील असतील यांना मी विनंती करतोय की आपण सेकंड प्राइज क्रमांक 2ची ही ट्रॉफी जी आहे ती आपण मिळवून द्यायची आहे. तसेच हिरामन गुलवी साहेब आपण देखील या. आपण देखील ही ट्रॉफी कॅश प्राइज देखील आहे. सन्माननीय मदनबुवा कृष्ण नाईक साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर ट्रॉफी प्रदीप तरे त्याचबरोबर लालचंद तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली हेवी ट्रॉफी इथे जात आहे. शिवनेरी स्पोर्ट्स जून अंदुर्गी टीम ठरली आहे उपविजेता संघ. जय चषक 2026 या स्पर्धेचं त्यांना हा पारितोषिक इथे दिला जात आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन सर्व संघाचं. टेंबोली थोड्याशा टाळ्या होऊ द्या, त्यांचं देखील खेळ चांगलं होतं. अभिनंदन सर्वांचं. विनायक असतील, चेतन असतील, सर्व मनोज असतील, जितेंद्र दादा असतील, दिलीप असतील, त्यांच्या माध्यमातून आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलाय. मात्र ताज जो आहे क्रमांक 1चा तो जून अंदुर्गी संघाकडेच असेल. 4 ट्रॉफ्या जिंकल्यात या चालू अंगामध्ये. आणि आता स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक आहे तो म्हणजे मालिकावीर. मालिकावीरची ट्रॉफी देखील सन्माननीय प्रदीपदादा तरे लालचंद तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे यांच्या नावाची ही ट्रॉफी. आणि खेळाडूचा उल्लेख करण्या अगोदर त्याच्या धावा सांगूया आपण. ज्याने या स्पर्धेमध्ये 106 धावा ठोकलेल्या आहेत, 1 विकेट घेतलेला आहे. कोण असेल खेळाडू? खऱ्या अर्थाने खेळाडूचं नाव आहे मुकेश नांदुरकर ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. नक्कीच आपण इथे मालिकावीरचं ट्रॉफी जी आहे ती त्यांनी स्पॉन्सर केली आहे आणि त्यांच्या शुभ हस्तेच ही ट्रॉफी दिली जाते. तर मी आवाज देतोय मुकेशला. मुकेश, ही सर्वात मोठा पारितोषिक आहे. आपण या व्यासपीठावर आपल्याला मालिकावीरची ट्रॉफी इथे दिली जाईल. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी इथे दिली जाते. अभिनंदन मुकेशचं. मुकेशने काल साहेब आपल्या माहिती करता 14 चेंडूमध्ये अर्धशतक पटकवलं होतं कालच्या दिवसामध्ये. फास्टेस्ट 50 त्यांच्या असोसिएशनमध्ये नक्कीच दामनचा नितीन पाटील याच्या नावावर आहे. मात्र ही देखील चांगली 50 आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन. पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मुकेशसाठी. अभिनंदन मुकेश दादा आणि संपूर्ण टीम. जय हनुमान टेंबवली. एक प्रश्न नक्कीच करेल जाता जाता मुकेशला, आज नक्की काय खाऊन आले होते मुकेश दादा? एक क्वेश्चन फक्त. क्रिकेटच्या पतलावर आम्ही नेहमी समालोचक करत आलेला आहोत. गेली 2007 पासून आम्ही तुम्हाला पाहत आले, लहानाचं मोठं झालं क्रिकेटच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा आपण या मैदानावर खेळायला आलेला आहे तेव्हा तेव्हा तुमचा खेळ खूप चांगला झालेला आहे. आज इतका मोठा हा पुरस्कार तुम्ही जिंकलेला आहे. मालिकावीर खाऊ नाही आहे या स्पर्धेमध्ये पटकवणं, कसं वाटतोय आणि काय संघाबद्दल काय म्हणशील आणि तुमच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगणार तुम्ही? पहिल्यांदा मी आपले जे आंबे चषकचे आयोजक पंढरीनाथ दादा आणि त्यांची ऑल टीम यांना मी या स्पर्धेचं सक्सेस केल्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि अशी खूप मोठी स्पर्धा होती आणि या अगोदर इथे आम्ही एक टुर्नामेंट खेळलो पण आम्ही सेमीफायनलला हारलो इथे. आमच्या टीमचा जे हनुमानचं एक सांगणं आहे की आम्ही सगळे वीटपट्टी मालक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसचा वेळ मिळत नाही. पण कशाही काय याच्यानं आम्ही क्रिकेटची आवड आहे की जे हनुमान टीम आम्ही 1992 साली चालू केली होती आणि 1992 पासून दिगंबर पाटील आणि जी पूर्ण टीम आहे ना आता ती सगळी तशीच आहे. जगदीश दादा नाईक, सगळे कैलास दादा, जेवढे पण आहेत लालचंद बिल सगळे आणि ऑल आपल्या तालुक्यातील खेळाडू त्यांच्यासोबत मी खेळलो चांगल्या पद्धतीने आतापर्यंत. समर्थ कृपेने, देवाच्या कृपेने आणि बजरंगाच्या कृपेने ही शरीराची जशी जशी आहे. खूप बरं वाटतं मला या क्रिकेट मुलं आणि क्रिकेटवर अतूट आमचं प्रेम आहे. आणि टेमघर आणि भादवड ही तर अनबिलिव्हेबल, खरंच खतरनाक आहे. दोन्ही गावं आहेत, क्रिकेटची वेडी लोक आहेत ती. तर या गावामध्ये मी भरपूर खेळलो. टेमघर तर मी जॉयकोमरचा कॅप्टन होतो, जयदुर्गा भीममध्ये खेळलो, नंतर दिनेशच्या टीममध्ये खेळलो. खूप मजा आली आणि गावाचं खूप प्रेम आमच्यावर आहे. असंच राहू द्या. आणि एक सांगतो आता एकच सांगतो जे हनुमान टीमसाठी की फक्त हेवी तू एक रातील बाजूला आपली शरीरयष्टी पहिल्यासारखी नाही आहे. प्लीज कॉपरेट करा. तुम्हाला 100% फाईन मारून द्यायचं काम मी करेन. थँक्यू. म्हणून आमचा 40+ एक संकल्प आहे, एक धाव आरोग्याचा. हा विश्वास घेऊन आम्ही सर्व 40+चे संघ हा विश्वास ठेवून आम्ही ग्राउंडमध्ये उतरतो. एक धाव आरोग्यासाठी आम्ही धावतो आणि आरोग्य हा आपला राखलाच पाहिजे, कारण का आरोग्य आपला स्वतःसाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही आहे. म्हणून हे मनोगत केले आपल्या भावानी, खूप सुंदर केले. धन्यवाद. मी थोडंसं बोलू इच्छितो. मी ज्या टायमाला ग्राउंडवर पुन्हा आलो मॅच खेळायला कालपासून, पण पंढरदाचं म्हणणं असं होतं की मुकेश तू काय करतो, तू कसा खेळतो रे? कारण 2 वेळा आम्ही एका सामने सेमीफायनलला भेटलो, त्याने मला 2 वेळा 0वर आउट केला. तो स्वतः मला अजून असं नको रे खेळू, मला अशी अपेक्षा नाही आहे. पण खरोखर तुझा एकदम मला इथे आल्यानंतर जो प्रतिसाद मिळाला आणि माझी बॅट चमकली. थँक्यू दादा. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशीच होता आणि माझा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी होतो 100% इथे फायनल मारतो. हा पहिल्यांदा नाही आहे, हा तिसऱ्यांदा मी राहिलेलो आहे. याच्या आधी तुम्हाला तो कालवारगाव हे माझे जीवाभावाचे मित्र जसा तू आहे तसा त्यांच्या पाठीशीवर त्यावेळी पण इथे 2 वेळा फायनल मारलेले आहे. माझा हा विश्वास आहे ना, कधी फुकट जात नाही. आणि ओरिजिनल 40+ आशुषन जो आपला नवीन तयार झाला, सुदैवाने आम्ही मास्टर 40+मध्ये खेळत होतो, पण काही कारणास्तव तिकडनं आमचा काही विषय झाला. ज्या टायमाला आम्ही तत्काळ कॉल केला प्रभाकर दादाला, दिलीप दादाला, देवान साहेबांची आश्वासन आहे आम्हाला घ्याल का, कारण काही कारणास्तव हे वेळ होतात 40+च्या संघामध्ये म्हणजे आश्वासनमध्ये ही टीम अशी ती तशी टीम तशी. परंतु आम्हाला एक फोनवर आम्हाला प्रभाकर दादांनी खरोखर एका मिनिटामध्ये हो बोलला. त्यासाठी खूप त्याचा आभारी आहे मी की आम्हाला या 40+मध्ये घेतल्याबद्दल. थँक्यू प्रभाकर दादा. चला आता वेळ झालेली आहे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2026चा मानाचा करण इथे उचलला गेलाय टेंबोली टीम संघाने. टेंबोली थांबा, पाहुण्यांचा उल्लेख तर होऊ द्या, ज्याने बक्षीस दिले त्यांचा उल्लेख होऊ द्या, ज्याने कॅश प्राइज, तुम्हाला कॅश प्राइज पण द्यायचे आम्हाला, त्याचा उल्लेख होऊ द्या. मग तुम्ही एन्जॉय, तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. तर मित्रांनो, ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय प्रदीप तरे, त्याचबरोबर सन्माननीय लालचंद तरे यांच्या आईच्या नावाने ही मंजुलाबाई करसन तरे यांच्या नावाने ही ट्रॉफी इथे दिली जात आहे. सन्माननीय दानशूर राजा, सन्माननीय माजी नगराध्यक्ष मधुमोकुश नाईक साहेबांनी आम्हाला इथे कॅश प्राइज दिलेलं आहे या स्पर्धेचं. तर मित्रांनो, टीमचं नाव आहे जय हनुमान टेंबोली. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2026चा मानकरी ठरला आहे मी प्रदीप तरे, सुंदरशेठ नाईक, हरिभक्त पर विश्वनाथ महाराज नाईक, दिलीप अप्पा नाईक, प्रदीप पाटील,
त्याचबरोबर करण भोईर, त्याचबरोबर नारायण तरे